नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर उद्या आहे संक्रांती आणि आज मी ब्लॉग चालू केले संध्याकाळच्या वेळेला. तर आता मी घरामधली सगळी कामं आवरलेत. उद्याची फरशी आजच मी पुसून घेतली आहे, कारण उद्या खूप वेळ होतो आणि उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता मला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागायचं आहे आणि चला आता मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक मी कसं बनवते हे पूर्ण शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला आता माझं 2 तासामध्ये पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे मंदिरामध्ये, म्हणजे घरातल्या देवांना. देवपूजा आत्ताच केली आहे, तर आता त्यांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग 3च्या नंतर आज ओसायचे. तर आज बघूया मंदिरात जाणं होते की नाही. गेली तर तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आमची परी कशी दिसते सांगा. परीने आज नवीन ड्रेस घातला. इकडे ना इकडं. आज आमच्या परीने शरारा गरारा घातलाय. मस्त छान दिसते, छान. थँक्यू. मी पण आज नवीन साडी घातली आहे. म्हणजे ही मी आहे ना, मला वाटते जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले ॲनिव्हर्सरीला घेतलेली होती ही साडी. तर हीच घातली आहे, कारण काम करताना अशा सॉफ्ट साड्या बऱ्या वाटतात त्याच्यामुळे. तर चला आता नैवेद्य दाखवते मी. तर आता मी माझं खूप छान असं आवरून घेतले. आता वाजत आलेले आहेत 3:45 आणि आता मी जाणार आहे मंदिरात. आज मला देहूच्या मंदिरात जाण्याचा योग आलेला आहे. मी प्रत्येक वर्षी नाही जात, पण ह्या वर्षी मी चालले. तर बघू शकताय तुम्ही, खूप छान असं मी तयार झाले. साडी पण घातली आहे आणि ही जांभळ्या कलरची साडी आहे आणि खूप छान दिसते. छान छान असा गोड गोड मेकअप पण केलाय. चला आता मी जाते आणि मंदिरामध्ये ओसून येते. परीला पण घेऊन जाणार आहे मी. परीने पण खूप छान छान असं आवरलंय, हे बघू शकताय.
आणि आमची परी कशी दिसते ते पण नक्की सांगा आणि मी कशी दिसते ते पण सांगा. चला आता जाते आणि परत उशीर व्हायला नको. बाय. तिथे गेल्यानंतर भेटूया. परी शूट घेशील ना मंदिरात गेल्यावरती? हो असता ना. बापरे, ही बघा गर्दी. आता कधी नंबर लागायचा आपला. काढ आता पटकन. तुम्ही बरं मी व्हिडिओ काढतो. करा करा. या कॅमेऱ्याला वळसा इथं. तर आता तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे.
सीतेचा वसा रामाचा वसा जन्मजन्मी वसा. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मजन्मी वसा. आत्ताच आले देहूच्या मंदिरामध्ये जाऊन आणि छान वाटलं. असल्यानंतर मी खूप वर्षानंतर देहूच्या मंदिरात गेले. मी इतके वर्ष झाले राहत होते, जवळजवळ 10-15 वर्ष झाले मी इथे राहते, पण मी एकदाच गेलेले मला आठवते मंदिरात. त्याच्यानंतर परत गेले नव्हते मी. बारीक इथं मंदिर आहेत त्याच्यातच मी ओसायचे, पण आज मी मोठ्या मंदिरात गेल्यानंतर एवढं भारी वाटलं ना. आणि इतकी गर्दी होती, तुम्ही तर बघितलंच किती गर्दी होती. आणि खूप छान वाटले. आणि हा मेकअप, ही साडी, हे सगळं मी जे गेटअप केलं आहे ना, ते मला अजिबात आता काढूशी वाटत नाही. आणि खूप दिवसानंतर अशी छानशी साडी वेअर केल्यानंतर आपल्याला असं काढू नाही वाटत. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा पूर्ण ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.